नमस्कार, जी न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यात आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत। उमरेड MIDCमध्ये टायर कंपनीचा प्रताप, प्रदूषणाचा बट्ट्याबोळ, नागरिक त्रस्त, अधिकारी मात्र मस्त। नागपूर जिल्ह्यातील उमरेड MIDC परिसरात टायर कंपनीचा प्रताप नुकताच चव्हाट्यावर आला आहे। येथे नियमांची पायमल्ली सातत्याने होत असल्याचा प्रकार रात्रीच्या सुमारास सुरू असलेल्या कारभारावरून उघडकीस आला आहे। MIDCमध्ये टायर कंपन्यांना नियमांना धाब्यावर बसवून सर्रास सुरू असलेल्या कंपनीच्या या कार्यप्रणालीवरून नागरिक मात्र त्रस्त झालेले आहेत। येथे रात्रीचं खेळ चाले या उक्तीप्रमाणे टायर जमा करून त्यांना जाळून त्याचे तार काढून ऑइल तयार करण्याचा उद्योग चालतो। टायर जाळल्यानंतर या ठिकाणी विषारी धुराचा महाकाय प्रकार आकाशात दिसून येतो। नियमानुसार MIDCमध्ये कुठल्याही कंपनीला सुरुवात करण्याआधी अनेक परवानग्या घेणे आवश्यक असते। नियमांच्या चौकटीत राहून कंपनीची अंमलबजावणी करावी लागते। परंतु टायर कंपनीचे चित्रच मात्र वेगळे आहे। येथे मनमानीप्रमाणे बिनधास्त कंपनी अवैधरित्या कार्यरत आहे। ही कंपनी कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? उमरेडकरांचे आरोग्य धोक्यात घालणारा तो नेता कोण, ज्याच्या हिमतीच्या जोरावर या कंपन्या बिनधास्त सुरू आहे, असा सवाल अनेक नागरिक विचारताना दिसत आहे। काही दिवसातच टायर कंपनीचा अवैध प्रकार जन आक्रोशात बदलण्याची चिन्ह पुढे येत आहे। त्याआधी लोकप्रतिनिधी व अधिकारी झोपेतून जागे होऊन काय कारवाई करतात याकडे उमरेडकरांचे लक्ष केंद्रित झाले आहे। माहितीच्या अधिकारात काहींनी माहिती मागितली असून त्यानंतरच सत्य काय तो प्रकार उघडकीस येईल। आपण पाहत होते जी न्यूज। आपल्यासोबत एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा, आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। जी न्यूज चॅनलकरिता चीफ ब्युरो, नागपूर।